हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला बघून तर आयडिया आलीच असणार की नक्की मोमोज आहेत की मोदक आहेत, कारण मला मोमोजचा शेप काही व्यवस्थित द्यायला जमत नव्हता. तर सेम मी मोदकासारखे केलेले, पण खायला एकच नंबर झालेले, खूप छान होतात. तर अगदी सोप्या पद्धतीने असं मी बनवलेलं आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. चला तर मग बघूया कसं करायचं. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर पीठ. आणि हवं त्यानुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मळायचं आहे. तर आता मी पीठ मळून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मळून झालंय. तर अशाच प्रकारे पीठ मळायचं आणि 15 ते 20 मिनिट ते तसंच ठेवायचं झाकून. आणि आता ते मोमोजमध्ये जे आपण सारण स्टफ करतो त्यासाठी काय काय घेतले ते बघूया. इथे पत्तागोबी घेतलाय मी किसून, परत गाजर घेतलंय, कांदा घेतलाय आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतली आहे, अद्रक घेतलंय बारीक कट करून आणि लसूण देखील घेतलाय आणि इथे काळी मिरी पूड घेतली आहे. आता कढई गरम झाल्यास त्यामध्ये लागलीच पत्तागोबी, गाजर, कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आणि जे आपण बारीक कट करून अद्रक, लसूण, मिरची घेतलेली ते देखील टाकायचं. आणि आपण जेव्हा पत्तागोबी आणि गाजर वगैरे खिसतो, कुठल्याही पत्तागोबी म्हणा, भोपळा म्हणा, तर त्याला पाणी लागली सुटायला लागतं. तसंच पत्तागोबीला सुटलंय तर ते पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याला सारखं परतत राहायचं कमी गॅस करून. पूर्ण ड्राय झालं पाहिजे ते सारण. आणि मी कमी गॅस करूनच सारखं परतते, कारण जर परतलं नाही तसंच ठेवलं तर ते बुडालाही लागण्याची शक्यता, म्हणजे करपण्याची शक्यता असते. तर आता इथे तुम्ही बघू शकता माझं हे पूर्ण कोरडं असं ड्राय सारण झालंय. अशाच प्रकारे परतायचं. जे आपण सारण स्टफ करणार आहोत ते मस्त असं झालंय भरण्यासाठी तयार. तर आता लागलीच मी छोटंसं गोळा घेऊन त्याची पुरीसारखं लाटून घेतीये पुरीच्या शेपमध्ये आणि त्यामध्ये ते सारण स्टफ करून जसं आपण मोदकाला शेप देतो त्या प्रकारे द्यायचं. तर अशा प्रकारे मी पूर्ण मोमोज करून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बनवून घेतले सर्वच. आणि आता जे इडली पात्र आहे तर त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून त्यावरती मी इडलीचे जे भांडे आहेत त्याला तेल लावून चांगलं त्यावरती मोमोज ठेवणार आहे. आणि 10 ते 15 मिनिटच लागतात ह्याला शिजायला. पटकन असे शिजतात, जास्त वेळ लागत नाही शिजायला. तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बाहेर मला तर असं वाटतं 80 ते 90ला 6 मोमोज 6 या 5 भेटतात एका प्लेटमध्ये. तर तुम्ही अशा प्रकारे घरी तयार करून बघा आणि सगळ्यांना आवडेल आणि खूप छानही लागतात. आता शिजून तयार आहेत मोमोज खाण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.